सर्वेऽपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्। करा. हो हो. नमस्कार मंडळी. पार्किन्सन मित्रमंडळाच्या मासिक सभेत मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज आपल्याकडे डी.वाय. पाटील फिजिओथेरपी त्यांचं जे कॉलेज आहे तर तिथल्या प्रीती गजबारे, तृप्ती जोशी, आणि रुचा चौधरी या तिघी प्राध्यापिका आलेल्या आहेत. तर त्यांची मी ओळख करून देणार आहे, पण त्यापूर्वी डी.वाय. पाटील बरोबरचं आपलं जे असोसिएशन पूर्वीपासूनचं आहे त्याच्याबद्दल थोडी माहिती देते. नवीन आता आपल्याकडे नवीन लोकांना पण ते कदाचित माहिती नसेल. तर साधारण 9-10 सालापासूनच आपल्याकडे हे प्रोजेक्टसाठी डी.वाय. पाटीलचे लोक न्यूरो फिजिओथेरपी डिपार्टमेंट कडनं यायला लागले. सुरुवातीला कोमल पारख होती, तिने तोल जाण्यावर अभ्यास केलेला होता आणि त्यानंतर डी.वाय. पाटील कॉलेजच्या लोकांनी की तिथले सगळे त्यांचे न्यूरो फिजिओथेरपिस्ट आमच्याकडे येऊन आम्ही वर्कशॉप टाईप असं घेतलं होतं की दर गुरुवारी ते असायचं. असं 2 महिने चाललं होतं. तर त्यावेळेला वेगवेगळ्या लक्षणांचे 5-6 लोक एकत्रित करून प्रत्येक 5-6 लोकांच्या मागे एक प्राध्यापक अशा तऱ्हेने ही वर्कशॉप झाली. आणि आधी त्या काळात 10 सालापर्यंत म्हणजे फिजिओथेरपी बद्दलचं खूप कमी ज्ञान. वरती करू नाही बाकीच्यांनी आपले जरा ऑडिओ आणि व्हिडिओ बंद कराल का प्लीज. तर त्यावेळेला ते खूप चांगलं झालेलं होतं. मग त्यानंतर नेहा सिंग, तिने डॉक्टर नेहा सिंग, तर त्या आल्या होत्या. त्यांचा पण त्यांनी प्रोजेक्ट झाला. ते संपल्यानंतर सुद्धा हे काही लोक आमच्या संपर्कात राहिले. नंतर ते प्रवरानगरला नेहा सिंग प्राध्यापिका झाल्या होत्या. तर त्या सगळ्या त्यांच्या तिथल्या विद्यार्थिनींना घेऊन एकदा ते म्हटल्या मी वर्कशॉप घेईन आणि चालेल का. त्यावेळेला आम्हाला अश्विनी हॉल मोफत मिळायचा. जवळजवळ 10 वर्ष आम्हाला तो मोफत मिळायचा. त्यामुळे केव्हाही आम्ही म्हटलं तर अरेंज करू शकायचो. तर त्याप्रमाणे त्या बसमधनं ती विद्यार्थिनींना घेऊन आली होती आणि तिने पण असेच गट केले होते लक्षणानुसार आणि हे मोठं शिबिर झालेलं होतं. ते पण सगळ्यांना आनंद देऊन जाणारं असं होतं. अजून सुद्धा आता नेहा, तिचं हॉस्पिटल आहे मला वाटतं लातूरला. ते नवरा बायको दोघंही डॉक्टर आहेत आणि तिचं मध्ये ती आता पीएचडीचे स्टुडंट्स तिचे ती आमच्याकडे पाठवत असते. तर असं हे असोसिएशन आहे आणि आतापर्यंत जे जे प्रोजेक्ट करायला आले ना, म्हणजे पीएचडीचे असू दे किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनचे असू दे, त्याच्यात जास्तीत जास्त संख्या डी.वाय. पाटील कॉलेजची आहे. तर आता मी ओळख करून देते या तिघींची. तर ह्या तिघी पण न्यूरो फिजिओथेरपीच्याच प्राध्यापिका किंवा तोच त्यांचा अभ्यासाचा विषय आहे. स्पेशलायझेशन त्याच्यात आहे. तर प्रीती गजबारे या प्रोफेसर आणि न्यूरो फिजिओथेरपी डिपार्टमेंटच्या एचओडी आहेत. 17 वर्षांचा त्यांचा या कामातला अनुभव आहे आणि न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरच्या विविध प्रकारात त्यांचा हाताळण्यात त्यांचा अनुभव आहे. तृप्ती जोशी सिद्धापूर ह्या पहिल्यापासून आपल्या संपर्कात आहेत. त्या असोसिएट प्रोफेसर आहेत न्यूरो फिजिओथेरपीमध्ये. ते पीएचडी स्कॉलर आता सध्या आहेत आणि त्यांचा पीएचडीचा विषय पण पार्किन्सनशी संबंधित असा आहे. 8-9 वर्षांचा त्यांचाही अनुभव आहे आणि विशेष म्हणजे LSVT या सर्टिफिकेट प्रॅक्टिसर त्या आहेत. LSVT आपल्याकडे बऱ्याच वेळा आपल्या ग्रुपवर आलेलं आहे. तर ते त्यामुळे सगळ्यांना तुम्हाला माहितीच आहे. तिसऱ्या आहेत रुचा चौधरी. या पण पीएचडी स्कॉलर आहेत आणि असोसिएट प्रोफेसर आहेत. क्लिनिकल आणि अकॅडमिक क्षेत्रातला त्यांचा 12 वर्षाचा अनुभव आहे आणि न्यूरोलॉजिकल पेशंटसाठी विविध कॅम्प त्यांनी आयोजित केले आहेत. आता 5 एप्रिलच्या कार्यक्रमाच्या वेळी
यांनी प्रश्नावली घेण्यासाठी येऊ का असं विचारलं होतं. आम्ही म्हटलं होतं की बाहेर तुम्ही कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी घेऊ शकता. आणि त्यामुळे यांचे बरेच विद्यार्थी, त्यांच्या बरोबरीच्या विद्यार्थी प्रोजेक्ट करणारे लोक आले होते. तर त्यांनी हे काम त्यांचं करता करता त्या आपल्या ग्रुपमध्ये सामावून गेल्या आणि मग नंतर बरेच लोक येत होते. तर त्यांना मदत करायचं काम पण त्यांनी व्हॉलेंटिअरिंग पण आपल्या त्या 5 एप्रिलच्या कामात केलं. तर मला त्याच्या पुढेही त्या असंच संपर्कात राहतील. त्यांचे विविध विद्यार्थी आपल्याकडे येणार आहेत आणि आपण सगळे त्यांना मदत करू त्यासाठी. आता मी त्यांना विनंती करते की त्यांनी आपलं प्रेझेंटेशन जे काही करायचं आहे ते चालू करावं. थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. मॅम आम्ही पीपीटी शेअर करतोय. मॅम पीपीटी दिसते? हो दिसतोय. नमस्कार सगळ्यांना, गुड इव्हनिंग. आणि थँक्यू डॉक्टर शोभा घरडे मॅडम आणि मिसेस मृदुला मॅडम. त्यांनी आम्हाला अपॉर्च्युनिटी दिली फॉर दिस शॉर्ट वेबिनार ॲज वेल एज जे पार्किन्सन वीक होता, त्या डे होता, त्या दिवशी जी अपॉर्च्युनिटी दिली आमच्या दोन्ही फॅकल्टीला, डॉक्टर तृप्ती आणि डॉक्टर रुचला, टू कंडक्ट असेसमेंट. त्याच्याबद्दल फार आम्ही थँकफुल आहोत. मी पटकन शॉर्ट मध्ये माझं प्रेझेंटेशन सांगणार आहे, कारण की आय थिंक सो हे बेसिक गोष्टी आहेत आणि पुढचं जे आहे एक्सरसाइज रिलेटेड ते डॉक्टर तृप्ती आणि डॉक्टर रुचा विल कॅरी ऑन. माझं कंडक्ट जास्त करणं मराठी आणि इंग्लिश मध्ये राहील, सो थोडंफार त्याच्यात हे करून घ्या. सो आमचं प्रेझेंटेशन बेसिकली असणार आहे रोल ऑफ फिजिओथेरपी फॉर द पर्सन विथ पार्किन्सन. मी डॉक्टर प्रीती गजबरे आहे. माझं PhD झालेलं आहे. प्रोफेसर आहे मी DY पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी मध्ये आणि न्यूरोफिजिओथेरपी डिपार्टमेंटची मी हेड आहे. सो पार्किन्सनिझम म्हणजे काय हेच आम्ही थोडंफार तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे ग्लोबली त्याचा अवेअरनेस कसा आहे, कॉज कशी आहे आणि सिम्पटम्स आणि डायग्नोसिस कसं केलं जातं आणि मॅनेजमेंट इन टर्म्स ऑफ फिजिओथेरपी आणि बाकी मग मेडिकल आणि सर्जिकल मॅनेजमेंट. स्टार्ट करायच्या आधी मला जस्ट एक थोडस सांगायचं आहे इन टर्म्स ऑफ की, एकच मिनिट मॅम. जस्ट मी सगळ्यांना सांगू इच्छिते की माझं बॅचलर्स ऑफ फिजिओथेरपी जेव्हा झालं KM मधनं 2001 मध्ये, त्याच्यानंतर माझं फर्स्ट पेशंट जे मला मिळालं होतं ते होतं पार्किन्सनिझमचं. सो बॅचलर्स असल्यामुळे मला काही एवढं फार या कंडिशन बद्दल माहिती नव्हतं. सो मी वाचत गेली पेशंटचं मी आणि ट्रीटमेंट करत गेली. सो 2002 मध्ये मिळालेलं माझं पेशंट तो, आणि 4-5 वर्ष मी त्या पेशंटला ट्रीट केलेलं आहे. ही वॉज अ इंडस्ट्रियलिस्ट मुंबईमध्ये, आणि माझ्या एका फ्रेंडनी मला हे पेशंट दिला होता. तर मला हे सांगायचं आहे की एक त्यांचं फिजिओथेरपी स्टार्ट झाल्यानंतर जे त्यांच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट इन टर्म्स ऑफ मुवमेंट्स आणि त्यांचं डोसचं जे अमाऊंट होती ती हळूहळू कमी झाली. सो जे न्यूरोफिजिशियन होते त्यांच्याकडे पण मी जायची. सो बेसिकली इंटरडिसिप्लिनरी जे लागतं फॉर पार्किन्सन, ते एक मला तेव्हा लक्षात आलं की हाऊ इंटरडिसिप्लिनरी और मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच असायला पाहिजे. सो न्यूरोफिजिशियन, फिजिओथेरपिस्ट, त्याच्यानंतर ऑक्युपेशनल थेरपिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट, आम्ही असे सगळेजण त्यांच्यावर वर्क करायचं. आता ते थोडेसे हाय सोशो इकॉनॉमिकचे असल्यामुळे त्यांना जसं पाहिजे तसं किंवा आम्हाला जे पाहिजे असेल ते त्या गोष्टी करून द्यायचे आणि त्यांना मी त्यांच्या ऑफिसमध्ये ट्रीट करायची. सो तो माझा फर्स्ट एक्सपिरियन्स वॉज अ व्हेरी वंडरफुल एक्सपिरियन्स. आणि म्हणजे मला कळलं की काय काय गोष्टी पार्किन्सन मध्ये लागतात आणि आपल्याला असं मॉडिफिकेशन जे सांगायचं असते ते पेशंट खूप हमखास ते करतात.
सो दॅट वॉज अ व्हेरी गुड एक्सपिरियन्स आणि ते मला आवडेल अजून डिटेलमध्ये शेअर करायला. सो आफ्टर माय पीपीटी आय कॅन शेअर दॅट मोर इन डिटेल विथ यू पीपल. सो पार्किन्सनिझम म्हणजे काय? पार्किन्सनिझम बेसिकली आपल्या ब्रेनवर अफेक्ट करतं. इट्स अ न्यूरो डिजेनरेटिव्ह कंडिशन वेअर इन म्हणतात की डोपामिन हे एक न्यूरो ट्रान्समिटर आहे जे कमी प्रमाणात रिलीज होतं आणि ऍसिटाइल कोलिन म्हणून जे द्रव्य असतं ते जास्त रिलीज होतं. सो देर इज अ इम्बॅलन्स बिटवीन डोपामिन रिलीज आणि ऍसिटाइल कोलिन, ज्याच्यामुळे ब्रेनमध्ये जे ऍक्टिव्हिटीज कॅरी ऑन करण्यासाठी फायबर्स असतात त्याच्यामध्ये स्लोनेस आणि त्याच्यामध्ये इनिबिटरी फॅक्टर्स दिसतं. सो त्यामुळे काय होतं की पेशंटमध्ये डिफिकल्टी इन मुवमेंट आणि बॅलन्स दिसतं. हे जास्त करणं 40+ किंवा 60+ लोकांमध्ये जास्त प्रमाणात दिसतं. आणि ह्याचे सिम्पटम्स असतात की तुमचे सगळे मुवमेंट्स इन टर्म्स ऑफ स्पीच म्हणा किंवा मग वॉकिंग पॅटर्न किंवा मग जे काही मुवमेंट्स तुम्ही डे टू डे ऍक्टिव्हिटी करता त्याच्यामध्ये एक स्लोनेस येतो. हे पार्किन्सन फर्स्ट वॉज डिस्क्राईब बाय जेम्स पार्किन्सन. त्यांच्याच नावावर हे पार्किन्सन डिसीज म्हणून आपण ओळखलं जातो, विच वॉज बीन डिस्क्राईब इन 1817. आता वर्ल्ड वाईड 10 मिलियन, मोर दॅन 10 मिलियन पीपल आर अफेक्टेड आणि ह्याचं अफेक्शन विथ द एज इन्क्रीज होत जातं. जास्त करणं मेल्स आर अफेक्टेड दॅन द फिमेल्स. सो जिरॅट्रिक पॉप्युलेशन आणि मेल ह्यांना जास्त करणं हा आजार होतो. आता जसं या पीपीटी मध्ये तुम्हाला दिसतंय की नॉर्मल ब्रेन कसं आहे आणि त्याच्यामध्ये रिलीज ऑफ डोपामिन कसं असतं. सो नॉर्मल ब्रेन मध्ये ॲड्युकेट अमाऊंट ऑफ डोपामिन रिलीज होते अँड देर इज अ बॅलन्स बिटवीन ऍसिटाइल कोलिन रिलीज आणि डोपामिन रिलीज, आणि त्याच्यामुळे मग आपली सगळी मुवमेंट स्मूथ कंट्रोल होतात. पण एखादा च्या ब्रेनमध्ये काय होतं तर डोपामिन हे द्रव्य कमी प्रमाणात रिलीज होतं आणि त्याच्यामुळे बिकॉज डोपामिन इज रिस्पॉन्सिबल फॉर मुवमेंट कंट्रोल, आता ते कमी रिलीज झाल्यामुळे त्याच्यामुळे आपले मुवमेंट सगळे स्लो होतात. आणि ब्रेन मधला सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे बेझल गँग्लिया, ज्याच्यामुळे हा आजार होतो. बेझल गँग्लियामध्ये डिजेनरेशन स्टार्ट होतं. नेक्स्ट आहे की हे कशामुळे होतं. सगळ्यात प्रायमरी कॉज आहे इडिओपॅथिक. इडिओपॅथिक म्हणजे त्याला काही रिझन नाही आहे. सो वेन यू से इडिओपॅथिक म्हणजे रिझन्स कॅन नॉट बी फाइंड आउट, दॅट इज इडिओपॅथिक. आणि अजून दुसरे काय कॉजेस आहेत तर एक आहे की व्हायरस अफेक्शनमुळे पार्किन्सन होऊ शकतं. सो बेझल गँग्लिया मध्ये जर व्हायरस अफेक्ट झाला तर तुम्हाला ही कंडिशन पार्किन्सन होऊ शकते. इफ देर आर अक्युम्युलेशन ऑफ टॉक्सिन म्हणजे कुठलं टॉक्सिन, कार्बन मोनॉक्साईड किंवा मॅग्नीज, हे टॉक्सिन जर तुमच्या ब्रेनमध्ये अक्युमुलेट झाले दॅट कॅन लीड टू पार्किन्सन. किंवा मग दुसरे कुठले ड्रग्स आहेत दॅट कॅन ऑल्सो अफेक्ट युअर ब्रेन. जे ड्रग्स तुमच्या ब्रेन बॅरियरला क्रॉस करून बेझल गँग्लियाला अफेक्ट करतात दॅट ड्रग्स कॅन लीड टू पार्किन्सन. नेक्स्ट आहे व्हॅस्क्युलर डिसीजेस, म्हणजे कोणाला मल्टिपल इन्फार्क्ट म्हणजे स्ट्रोक म्हणा किंवा मग स्मॉल आर्टरीज जेव्हा रप्चर होतात, कॉमनली डायबेटिक पीपल मध्ये पण दिसतं हे, त्या लोकांना तुम्ही पार्किन्सनचं कंडिशनचे सिम्पटम्स दिसतात. त्याच्यानंतर ट्युमर्स इन द बेझल गँग्लिया, हे पण वन ऑफ द कॉज आहे फॉर पार्किन्सन. मग पार्किन्सनचे सिम्पटम्स काय आहेत? सो आय थिंक सो मेजर सिम्पटम्स आता सगळ्यांनाच माहिती असेल. एक आहे म्हणजे ट्रेमर्स. जास्त करणं तुम्हाला हातामध्ये ट्रेमर्स दिसतात. आणि ट्रेमर्सचं फॉर पार्किन्सन पिक्युलरिटी अशी आहे की हे स्टिंग ट्रेमर्स असतात. म्हणजे तुम्ही काही मुवमेंट करायला जावं तेव्हा ट्रेमर्स दिसत नाही, बट वेन यू आर रेस्टिंग, आपण साधं बसले आहोत टीव्ही बघत आहोत तेव्हा तुम्हाला हँडमध्ये ट्रेमर्स दिसतात. आणि दॅट ट्रेमर्स कॅन बी युनिलॅटरल, म्हणजे एका हातात चालू होतं नंतर मग दुसऱ्या हातात जातं. सो हे सगळे डिफरन्शिएटिंग फॅक्टर्स आहे डॉक्टर्ससाठी टू डायग्नोज पेशंट फॉर पार्किन्सनिझम. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे स्लोनेस ऑफ द मुवमेंट, म्हणजे तुमची डे टू डे ऍक्टिव्हिटी खूप स्लो होतं. तुम्हाला साधा चहाचा कप सुद्धा उचलण्यासाठी यू नीड टाइम. सो दॅट इज स्लोनेस ऑफ द मुवमेंट. मसल स्टिफनेस होतो, आम्ही ह्याला रिजिडिटी म्हणतो. म्हणजे अपार्ट फ्रॉम बेसिक टाइटनेस, ही जास्त जेव्हा स्टिफनेस होतो दॅट इज कॉल्ड रिजिडिटी. आणि ह्या
त्याच्यामुळे काय होतं तर बॅलन्स इश्यू आपल्याला दिसतं पार्किन्सन पेशंटमध्ये. आता जसं हे ट्रेमर्स तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये, दिस आर द स्पिक्युलर ट्रेमर्स विच आर सीन इन पार्किन्सन पेशंट. हे जास्त करून तुम्हाला हातात दिसतं. ओके, आणि वन साइड इज मोर अफेक्टेड दॅन दी अदर साइड. नेक्स्ट आहे स्लोनेस ऑफ द मुवमेंट. सो जे काही मी आता डिस्क्राईब केलं ते तुम्ही एक व्हिडिओद्वारे बघू शकता. स्लोनेस ऑफ द मुवमेंट होतं, त्याच्यामुळे गेट पण आपलं अफेक्ट होतं. गेट म्हणजे तुम्ही जेव्हा चालता वगैरे तर स्लोनेस इन द गेट पण दिसतो आपल्याला. स्टिफनेस, जसं टाइटनेस सांगितलं होतं मी, टाइटनेस किंवा रिजिडिटी, त्याला आम्ही पार्किन्सनचं टिपिकल स्टिफनेस म्हणतो. त्याच्यामुळे काय होते की सगळी आपली मुवमेंट टाईट होऊन जाते, सगळे आपले मसल टाईट होऊन जातात, त्याच्यामुळे मुवमेंट कम्प्लीट होत नाही. आणि ह्यामुळे कधी कधी आपल्याला पेन किंवा डिस्कम्फर्ट पण दिसतो. आणि एक पर्टिक्युलर पोश्चर आपण गेन करतो, ते म्हणजे फ्लेक्स पोश्चर आम्ही म्हणतो, स्टूफ पोश्चर. तर चालताना पण आपण थोडंसं वाकून चालतो, अँड दॅट इज बिकॉज ऑफ रिजिडिटी ऍज वेल एज ब्रॅडिकायनेझिया, ज्याला स्लोनेस ऑफ द मुवमेंट म्हणतो. आणि ह्या सगळ्यामुळे काय होतं तर आपल्याला बॅलन्स लॉस होतो. हे असं टिपिकल वॉकिंग असतं पार्किन्सनचं. स्पेशली जेव्हा त्यांना टर्निंग करायचं असते किंवा मग एखाद्या नॅरो एरियामधनं जायचं असेल, तेव्हा ते थोडंसं फ्रीजिंग होतं त्यांना. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल, जेव्हा तो व्यक्ती टर्न करतो आहे तेव्हा त्यांना ते ट्रेमर्स किंवा ब्रॅडिकायनेझिया दिसतो आपल्याला. एखाद्या व्यक्तीला तुम्ही 2 टास्क करायला सांगितले तेव्हा पण त्यांना हे फ्रीजिंग होतं. 2 टास्क इन द सेन्स की तुम्ही त्यांना चालायला सांगतायत ऍज वेल एज तुम्ही त्यांना काउंटिंग वगैरे काहीतरी सांगत असेल. सो मनात ते काउंटिंग करतायत ऍज वेल एज फिजिकल ऍक्टिव्हिटी करतायत, तेव्हा त्यांना फ्रीजिंगचा एपिसोड येतो. जेव्हा चालताना आपले दोन्ही हात विथ द लेग्स मूव्ह होतात, ह्यांच्यामध्ये काय होतं की त्यांचे आर्म स्विंग रिड्यूस होतं. अपार्ट फ्रॉम द बेसिक 4 ज्या गोष्टी आहेत मेजर चेंजेस, त्याच्यानंतर नॉन मोटार चेंजेस पण दिसतात. त्याच्यामधला एक आहे तो म्हणजे आपला स्पीच अफेक्ट होतं. स्पीच एकदम स्लोईंग होतं, सॉफ्ट व्हॉइस होतं आणि फेशियल एक्सप्रेशन जे असतात ते अगदी रेड्यूस होतात. मून लाईक फेस म्हणून आपण टर्म म्हणतो इन पार्किन्सन पेशंट, की त्यांचा फेस विदाउट एक्सप्रेशन असतो. Now, these are some of the symptoms that we have spoken. त्याच्यानंतर अपार्ट फ्रॉम दॅट देर आर सर्टन सिम्पटम्स जे समोरच्या व्यक्तीला दिसत नाही पण तो पेशंट गो थ्रू करतो. ते म्हणजे डिप्रेशन, त्याच्यानंतर स्लीप डिस्टर्बन्स, एक्सेसिव्ह अमाऊंट ऑफ स्वेटिंग होणं, गोष्टी लक्षात नाही राहणं, किंवा एखादी गोष्ट करायची असेल तर त्याची प्लॅनिंग होत नाही, त्याला आम्ही मोटार प्लॅनिंग म्हणतो, दॅट इज गेटिंग अफेक्टेड इन पार्किन्सन. त्याच्यानंतर मूड स्विंग्स, सगळे आपले इमोशन्स वर खाली होणे, म्हणजे पॅनिक अटॅक येतं, डिप्रेशन येतं त्यांना. हॅल्युसिनेशन म्हणजे गोष्टी नसले तरी दिसणं, दॅट इज कॉल्ड एज हॅल्युसिनेशन. इम्पल्स बिहेवियर होतं, म्हणजे लगेच त्यांचे मूड स्विंग्स होतात, एन्झायटी वगैरे होतं. अपार्ट फ्रॉम दिस कॉन्स्टिपेशन, लॉस ऑफ स्मेल, म्हणजे एखादी वस्तूचं आपल्याला वास कळत नाही की काय आहे आणि काय नाही. जसं मी इफ आय एम स्निफिंग कॉफी पावडर, मला कळतं की हे कॉफी आहे. त्यांचं हे स्मेलचं लॉस होतो, आयडेंटिफिकेशन. हायपोटेन्शन हे त्यांना कॉमनली सीन इन पार्किन्सन पेशंट. आणि त्याच्यानंतर स्लोनेस ऑफ स्वॉलोईंग, त्याच्यामुळे काय होतं की त्यांना कुठलेही पदार्थ जास्त जे हार्ड असतं ते स्वॉलो करता येत नाहीये, त्यामुळे जास्त करणं सेमी सॉलिड लिक्विड वगैरे असं त्यांना द्यावं लागतं फॉर फूड. त्यांचं न्यूट्रिशन पण कमी होतं बिकॉज ऑफ ऑल दोज फॅक्टर्स, आणि स्पेशली रिजिडिटीमुळे त्यांची न्यूट्रिशन व्हॅल्यू पण कमी होते. सो दिस इन नटशेल मी सांगितलं आहे की पार्किन्सनिझम मध्ये काय काय सिम्पटम्स आणि कॉजेस असतात. आता ह्याच्या पुढे डॉक्टर तृप्ती विल बी टेकिंग ओव्हर आणि मॅक्सिमम ऑफ फिजिओथेरपी ऍस्पेक्ट विल बी टोल्ड बाय देम. आपण एंड मध्ये सगळे प्रश्न घेऊया, जे काही प्रश्न असतील ते एंड मध्ये घेऊया. थँक्यू. नमस्कार, मी डॉक्टर तृप्ती सिद्धापूर, असोसिएट प्रोफेसर इन डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी. आणि जसं मॅडमने सांगितलं, आय एम ऑल्सो LSVT बिग प्रॅक्टिशनर. आता आपण बघूयात, मॅमनी बेसिक आपल्याला आयडिया दिली आहे की पार्किन्सन्स मध्ये काय होतं, प्लस जे शुभार्थी आहेत ते ऑलरेडी एक्सपिरियन्स करत असतील यातल्या बऱ्याचशा गोष्टी. तर आता ह्यावर आपण कसं ओव्हरकम करू शकतो, आपण यातनं कसे बाहेर येऊ शकतो, याबद्दल आपण थोडंसं बोलूया.
होत्या. सगळ्यात आधी की नेमकं पार्किन्सन्सची सुरुवात होते कशी. ज्यांना पार्किन्सन्स डिसीज आहे तो युजली डायग्नोज व्हायला बराच वेळ लागतो. त्यावेळेला त्यांना लक्षात येत नाही की आपण काहीतरी जे होत आहे ते काहीतरी न्यूरो रिलेटेड गोष्टी होत आहेत. जसं वय वाढतं तसं हा ठीक आहे, वास कमी येणं ही खूप नॉर्मल गोष्ट आहे. किंवा मेन जेव्हा आपण सही करायला बँकेमध्ये जातो इयरली, जे आपल्याला पेन्शनसाठी सही करावी लागते, की सही नाही बँकवाला बहुतेक ओळखू शकत नाहीये, पण ती बँकवाल्याची चूक नसून कदाचित आपल्या हँडरायटिंग मध्ये फरक झालेला असू शकतो. किंवा बोलताना आपला आवाज थोडा कमी होणं, रात्री झोप न लागणं, ही जशी वय वाढल्याची लक्षणं आहेत हीच लक्षणं आपण अर्ली सिम्पटम्स ऑफ पार्किन्सन्स असं सुद्धा म्हणू शकतो. किंवा साध्या साध्या गोष्टी आहे की अचानक मी बसलोय आणि माझा हात हलतोय. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी जर तो द बॉक्सला इव्हेंट जो झाला होता तो जर तिकडे तुम्ही अटेंड केला असेल तर त्यांनी खूप छान या गोष्टीचं एक नृत्य केलं होतं, ज्यामध्ये त्यांनी क्लिअरली सांगितलं होतं की आपण खूप छोट्या छोट्या गोष्टी असतो तर ते मिस आउट करतो. तर ही माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, पेशंट्सला तर आहेच आहे, पण जे ऐकतायत केअरटेकर्स त्यांनाही हे मी अपील की छोट्या छोट्या जरी गोष्टी असतील तरी ह्या निग्लेक्ट करू नका. खाताना ठसका लागणं, थोडंसं हातपाय कडक वाटतायत, किंवा मला चालताना थोडा त्रास होतोय, थोडासा आजकाल मला इम्बॅलन्स होतोय, हे जरी वय वाढल्यामुळे होत असेल तरी सुद्धा ह्या गोष्टी जर तुम्हाला सातत्याने जाणवत असतील तर प्लीज तुम्ही न्यूरोलॉजिस्टची लवकरात लवकर भेट घ्याल. कारण ह्या ज्या सगळ्या गोष्टी असतात त्यामुळे तुमच्या लाईफची क्वालिटी हॅम्पर होते. आता लाईफची क्वालिटी म्हणजे काय, तर आपण जे जगतो, आपण जे फिरतो, जर नॅचरली आपल्याला त्रास होत असताना, मी जर आता एखाद्या सोशल गॅदरिंगला जाते, कोणाच्या लग्नाला जायचंय मला, तर मी जाताना थोडी हेजिटेट होणार की मी गेल्यानंतर कसं वाटेल, मग लोक काय म्हणतील, हे जे प्रश्न आपल्या मनात येतात यामुळे आपली क्वालिटी ऑफ लाईफ हॅम्पर होते. त्यानंतर पार्किन्सन्सचं डायग्नोसिस करतो कोण. सो पार्किन्सन्स डिसीज मेनली डायग्नोज केला जातो बेस्ड ऑन युअर मेडिकल हिस्ट्री. मेडिकल हिस्ट्री म्हणजे की काय काय औषधं तुम्हाला दिल्यानंतरही फरक पडतो आहे, ते डायग्नोज करण्यासाठी आपण MRI करतो, की MRI वर ब्रेनच्या बेझल गँगलिया स्ट्रक्चरमध्ये काय काय फरक पडत आहेत ते बघतो. जसं मी तुम्हाला म्हणलं, जर तुम्हाला अर्ली सिम्पटम्स वाटतायत, तुम्ही न्यूरोलॉजिस्टकडे जात आहात, तर ते तुम्हाला आधी पूर्ण हिस्ट्री घेणार डिटेलमध्ये, की नेमकं काय होतंय, कधीपासून होतंय, कशामुळे होतंय. न्यूरोलॉजिकल एक्झामिनेशन होते. न्यूरोलॉजिकल एक्झामिनेशन म्हणजे तुमचा बॅलन्स कितपत तुम्ही मेंटेन करू शकताय, तुम्ही 2 पाय जवळ घेऊन उभे राहू शकता आहात का, चालताना तुमचं जर तुमचा बॅलन्स कमी केला तर कितपत तोल जातोय. मुवमेंट जे आहे, तुम्हाला जर सांगितलं की आता इथून उठा, पलीकडच्या चेअरवर जी गोष्ट ठेवलीये ती उचला आणि येऊन पुन्हा जागेवर बसा, तर हे तुम्हाला किती क्विकली करता येतंय, तुम्ही त्यात कॉन्फिडेंट आहात का. सो अशा काही छोट्या मोठ्या टेस्ट केल्या जातात ज्यावर आपण पार्किन्सन्स आहे की नाही लक्षणांवरून आयडेंटिफाय करू शकतो. ऑफकोर्स पार्किन्सन्स आहे की नाही हे कन्फर्म करण्यासाठी आपण MRI आणि डोपामाइन ट्रान्सपोर्टर स्कॅन या 2 गोष्टी करतो, ज्यामुळे आपल्याला अर्ली डिटेक्शन ऑफ पार्किन्सन्स मिळू शकतं. जसं मी तुम्हाला सांगितलं की पार्किन्सन्सचे सिम्पटम्स लवकर येतात, जे आपण काइंड ऑफ थोडे नजरअंदाज करतो किंवा केले जातात अननोईंगली, पण जेव्हा आपल्याला जास्त व्हायला लागतं त्यावेळेला आपण डॉक्टरकडे जातो आणि त्यावेळेला आपण MRI करतो. पण या मधल्या टाइम मध्ये काय होतं, जेव्हा आपल्याला एक्सेस सिम्पटम्स वाढतात, सो जेव्हा आपल्याला पार्किन्सन्स आयडियली डायग्नोज झालेला असतो त्याच्या 4 वर्ष आधीपासून तुम्ही पार्किन्सन्सचे पेशंट्स असता, असं बऱ्याचशा आर्टिकल्स मध्ये मेन्शन केलंय. आणि याचसाठी अवेअरनेस आणि अर्ली डायग्नोसिस हे खूप महत्वाचं आहे. आता आपण थोडंसं शॉर्टमध्ये पार्किन्सन्सचे स्टेजेस काय आहेत हे बघूया. सगळ्यात आधी काय होतं की एका साईडला थोडेसे ट्रेमर्स येत आहेत किंवा एका साईडला मला थोडं इम्बॅलन्स होतोय, हे लक्षणं दिसू शकतात. त्यानंतर दोन्ही साईडला थोडेसे ट्रेमर्स यायला लागतात, मेनली हातामध्ये येतात, काही काही लोकांना जॉ किंवा इव्हन जिभेमध्ये थोडंसं जीभ जर बाहेर काढली तर ज्याला आपण मेडिकल लँग्वेजमध्ये फॅसिक्युलेशन म्हणतो, जसं थरकाप होतो थोडासा जिभेचा, ह्या काही गोष्टी व्हायला लागतात. त्यानंतर बॅलन्स बऱ्यापैकी हॅम्पर होतो की थोडंसं उठता बसता आता मला गरज लागतेय, दॅट इज स्टेज 3. त्यानंतर वॉकिंग आणि स्टँडिंग मध्ये आपल्याला थोडेसे डिफिकल्टीज जाणवायला लागतात. आणि नंतर जसा डिसीज प्रोग्रेस होतो, ऍज वी ऑल नो की इट इज अ प्रोग्रेसिव्ह डिसीज, जसा डिसीज प्रोग्रेस होतो तसं आपल्याला व्हीलचेअरवर बसावं लागतं
की जेणेकरून आपल्याला बऱ्याचशा गोष्टींसाठी मदत घ्यायला लागते. हे नॅचरल डिसीजचं प्रोग्रेशन आहे. पण ह्याचा अर्थ असा आहे का की ज्यांना डिसीज झालाय त्यांना सगळ्यांना व्हीलचेअर बाउंडच व्हावं लागणार आहे? तर नाही. हे जे प्रोग्रेशन आहे हे आपण विथ द हेल्प ऑफ एक्सरसाइजेस कमी प्रमाणामध्ये करू शकतो. त्याचा जो प्रोग्रेशनचा रेट आहे तो आपण कमी करण्याचा प्रयत्न नक्की करू शकतो. हे जे डिसीज प्रोग्रेशन आहे हे आमच्यासाठी खूप महत्वाचं असतं टू आयडेंटिफाय की पेशंट कोणत्या स्टेटमध्ये आहे आणि त्यासाठी त्याला कोणत्या प्रकारचे व्यायाम द्यायला लागतील. कारण आता व्हीलचेअरवर जो पेशंट असेल त्याला आपण म्हणू नाही शकत की तुम्ही उठून पळून मला दाखवा. सिमिलरली जो पेशंट खूप अर्ली स्टेजमध्ये आहे त्याला आपण सिडेंटरी एक्सरसाइजेस किंवा त्या प्रकारची लाईफस्टाईल आपण रेकमेंड नाही करत. त्यामुळे कोणत्या स्टेजमध्ये आहे त्यानुसार त्याचा एक्सरसाइज प्रोटोकॉल हा चेंज होतो. हे मी अशासाठी मुद्दाम सांगते कारण ज्या वेळेला आपलं इंटरॅक्शन आता 3-4 वेळा झालं त्यावेळेला मला या गोष्टी जाणवल्या आहेत की मी ज्या ज्या शुभार्थींशी बोलते त्यांच्या म्हणण्यात असं येतं की हो आम्हाला व्यायाम आधी सांगितले होते, जे 3 वर्षापूर्वी व्यायाम सांगितले होते तेच आम्ही करतो आहोत. तर ही माझी सगळ्यांना विनंती आहे की हे असं करू नका. तुम्ही व्यायाम करता ही खूप चांगली गोष्ट आहे, पण एकदा फिजिओथेरपिस्ट कडे जाऊन की आपली स्टेज काय आहे, आपल्याला व्यायाम वाढवायची गरज आहे का, कुठल्या एक पर्टिक्युलर टास्कवर आपल्याला जास्त फोकस करण्याची आवश्यकता आहे, हे थोडंसं रूल आउट करून घ्या. जसे आपण मागे स्टेजेस बघितले त्याच हे एक योनियार स्केल म्हणून आहे जे आम्ही यूज करतो टू डिसाइड द स्टेज ऑफ द प्रोग्रेशन ऑफ डिसीज. तसंच क्वालिटी ऑफ लाईफ. आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी मला म्हणाले की आपलं जे फंक्शन झालं होतं SM जोशी सभागृहाला, तर तिथे मी तुमच्याकडनं जी स्केल भरवून घेतली होती ही क्वालिटी ऑफ लाईफ स्केल होती. क्वालिटी ऑफ लाईफ स्केल का महत्वाची आहे? कारण जे आपण रोजच्या डे टू डे ऍक्टिव्हिटीज मध्ये जे काही आपल्याला ऍक्टिव्हिटीज करावे लागतात, जसं की आंघोळ करण्यापासनं कुठे बाहेर जाण्यापर्यंत किंवा माझ्या सगळ्या गोष्टी मी इंडिपेंडेंटली करू शकतो किंवा करू शकते, ह्या गोष्टींचं इव्हॅल्युएशन करणं खूप आवश्यक असतं. कारण केव्हा केव्हा काय होतं की पेशंट्सला एक्सरसाइज करायचा थोडा कंटाळा येतो. अगदी स्वाभाविक आहे की रोज कोणी एखादी गोष्ट सांगताय की हे करा, तर एका पर्टिक्युलर वेळेला त्याचा कंटाळा येतो. पण हेच जर आपण सांगितलं की हा ही गोष्ट जर तुम्ही केलीत तर तुम्हाला रोज कपडे घालताना त्रास होणार नाही, ही गोष्ट जर तुम्ही केलीत तर तुम्ही इझिली तुमचं बटनिंग अनबटनिंग करू शकता. सो त्या प्रकारे ज्याला आपण टास्क ओरिएंटेड एक्सरसाइज म्हणतो की एक पर्टिक्युलर टास्क दिला जातो तेवढंच तुम्हाला त्याची प्रॅक्टिस करायची आहे. सो तुमची क्वालिटी ऑफ लाईफ किंवा जे ऍक्टिव्हिटी ऑफ डेली लिव्हिंग आहे ते कुठे जास्त हॅम्पर होऊ नये. मेडिसिन्स. आता या डिसीज मध्ये आपण जे रेग्युलर मेडिसिन्स घेतो, बऱ्याच जणांना माहिती असेल की लिव्होडोपा जे आहे ते आपण घेतो. लिव्होडोपा घेतल्यामुळे काय होतं की डोपामिन सिक्रिशन जे कमी झालेलं असतं ते आपण एक्सटर्नली थोडंसं वाढवतो, ज्यामुळे मुवमेंट इम्प्रूव्ह होतात, बॅलन्स कंट्रोल येतो, ट्रेमर्स कमी होतात. त्यामुळे हे मेडिसिन्स घेणं आवश्यक आहे. मनानी मेडिसिन्स जसं आपण बंद करू नये तसंच मेडिसिन्स वाढवूही नये. कारण ज्या वेळेला इंटरॅक्शन झालं त्यावेळेला असं होतं की हा आता मला माहितीये की मला दिवसातनं 4 वेळेला अर्धी गोळी घ्यायची, पण माझे सिम्पटम्स वाढतायत, तर मग मी मनाने ठरवलं तर चालेल का की ठीक आहे अजून 1-2 तासांनी मी मनाने अजून एक गोळी घेईन? तर नाही. हे करणं आपल्याला थोडंसं धोकादायक आहे, कारण कुठलेही औषध म्हटलं की त्याचे काइंड ऑफ साईड इफेक्ट्स असतात. त्यामुळे मनाने कुठलाही डोस ऍडजस्ट करायचा नाही. असं तुम्हाला काही वाटलं तर तुम्ही तुमच्या न्यूरोलॉजिस्टला भेट द्याल. सर्जरी जे आहे पार्किन्सन्स मध्ये होतं, युजली आजकाल या गोष्टीचा खूप अवेअरनेस आहे की डीप ब्रेन स्टिम्युलेशन. जसं आपण पेसमेकर ऐकलं असेल की पेसमेकर लावतो ज्यांना हार्ट बीट व्हायचा प्रॉब्लेम आहे त्या लोकांसाठी. सो सिमिलरली जर आपल्याला इम्पल्स कमी येत आहेत ब्रेन मधनं, तर त्यासाठी आपण एक डीप ब्रेन स्टिम्युलेशन म्हणून एक डिव्हाइस असतं, त्याचे इलेक्ट्रोड्स आपण प्लेस करतो. ते जरी लावलं तरी सुद्धा त्यामुळे बऱ्याच व्यक्तींना खूप इम्प्रूव्हमेंट जाणवते. पण फक्त एकदा लावून सोडायचं का? तर नाही. त्याचं सुद्धा मॉड्युलेशन करण्याची गरज असते. कधी कधी असं होतं की त्याचा डिस्चार्ज जास्त आहे, सो तुम्ही एकदम व्यवस्थित आहात. कधी कधी असं होऊन जातं की त्या डिस्चार्जची आपल्या बॉडीला सवय होऊन जाते आणि मग नंतर असं वाटतं की अरे हे मशीन काही कामाचं नाहीये कारण मला फरक पडत नाहीये. तर तसं ते नसतं. तुम्ही जर डॉक्टरकडे गेलात, त्याचं मॉड्युलेशन चेंज केलं, त्याचा रेट ऑफ फायरिंग चेंज केला, तर पुन्हा तुम्हाला त्याच मशीनमुळे बेनिफिट होऊ शकतो. आता इम्पॉर्टन्स ऑफ रेग्युलर फिजिओथेरपी फॉलोअप. की फॉलोअप का घ्यायचं? जसं मी मगाशी तुम्हाला म्हणाले की आपण 10 वर्षांपूर्वी जे व्यायाम करतो
तेच व्यायाम आजही केले तर उपयोग आहे का? तर नक्कीच नाही. कारण 10 वर्षापूर्वीची आपली कंडिशन, आजची आपली कंडिशन ह्यामध्ये फरक आहे. 10 वर्षापूर्वीचं आपलं एज, आताचं आपलं एज ह्यामध्ये फरक आहे. त्यामुळे रेग्युलर फॉलोअप खूप आवश्यक आहे. जसं मी मेन्शन केलं की मोबिलिटी मेंटेन करण्यासाठी. कारण ऍट द एंड सगळ्यांना हेच हवं असतं की माझ्या गोष्टी मला करता याव्यात, माझं बर्डन कोणावर नसावं. सो यासाठी ही एक पहिली स्टेप आपण म्हणू शकतो. रेग्युलर फॉलोअप जे आहेत त्यामुळे आपल्याला काय फायदा होतो? एक, जसं सांगितलं की तुमचं डिसीज प्रोग्रेशन किती आहे ते आपण मॉनिटर करू शकतो. दुसरी गोष्ट, एखादी गोष्टी मला करायच्या आहेत पण मला जमत नाहीये. फॉर एक्झाम्पल, मला हाताने खायचंय पण मी जर हाताने खाताना चमचा वापरला तर ते स्पिल होतंय, सांडतंय. मग ते थोडंसं असं वाटतं की अरे मग नको आपण चार चौघांमध्ये जायला, किंवा लोक काय म्हणतील. सो त्यासाठी पण आपण एक एक गोष्ट करू शकतो की थोडासा खोलगट चमचा घेऊ शकतो. म्हणजे ही अगदी साधी गोष्ट आहे, जे मी तुम्हाला आता उदाहरण देते. अशा बऱ्याच गोष्टी जर तुम्ही वेळेला फॉलोअप केला तर तुम्हाला आम्ही गाईड करू शकतो. टू प्रिव्हेंट वर्सनिंग ऑफ सिम्पटम्स, टू इम्प्रूव्ह बॅलन्स वॉकिंग, जे तुम्हाला सगळ्यांना माहितीये. ऑफकोर्स त्यामुळे तुमचा जे फॉलिंग रेट आहे, किंवा तुम्हाला जे वाटतं की हा मी पडू शकतो किंवा माझा बॅलन्स जातोय, डेफिनेटली या सगळ्या ट्रेनिंगमुळे तुमच्या बॅलन्सवर पण खूप फरक पडतो, ज्यामुळे तुमचा फॉल्सचा जो रेट आहे तो कमी होतो. फॉल्स रेट कमी झाल्यामुळे काय होतं की तुम्ही कॉन्फिडेंट राहता, तुम्ही तुमचे इंडिपेंडेंटली घरात फिरू शकता. आणि तुम्ही तसं करत असल्यामुळे तुम्हालाही बघणारे 4 जण आहेत. सो ऑटोमॅटिकली ते मोटिवेट होतात की अच्छा, हा इतकं व्यवस्थित करू शकतोय, मग आपणही थोडंफार या पद्धतीचे व्यायाम केले किंवा आपण जर स्वतःसाठी काही केलं तर होऊ शकतं. Now, what happens if patient stops follow-up? So first we will see, we have already seen की बेनिफिट्स काय आहेत रेग्युलर फॉलोअप करण्याचे. तसंच आपल्याला फॉलोअप नाही घेतला रेग्युलर तर काय होऊ शकतं? तर पहिली स्टेज आहे की तुमचं स्टिफनेस किंवा जे रिजिडिटी आपण याला म्हणतो ती वाढते. कारण मोबिलिटी म्हणजे मुवमेंट. सो ज्या पद्धतीने मुवमेंट व्हायला हवी त्या पद्धतीने जर मुवमेंट होत नसेल, आपल्याला वाटतं की पीटी आपण करतो, हातपाय हलवले म्हणजे मुवमेंट झाली, तर तसं ते नसतं. प्रत्येक मसलला, प्रत्येक जॉईंटला त्या लोडवर जेव्हा तुम्ही घालता त्यावेळेलाच ती पर्टिक्युलर मुवमेंट आपण अचीव्ह करतो. सो जर फॉलोअप घेतला नाही तर आपल्याला ती समजणार नाही. सेकंड थिंग, सिम्पटम. सो जे सिम्पटम्स आहेत ते थोडेफार प्रमाणात वर्सन होऊ शकतात, बॅलन्स प्रॉब्लेम्स वाढू शकतात, डिसीज प्रोग्रेशन थोड्याफार प्रमाणात फास्ट होऊ शकतं, आणि देअर कुड बी प्रॉब्लेम इन ऍक्टिव्हिटीज ऑफ डेली लिव्हिंग, ज्याच्यामुळे तुमची क्वालिटी ऑफ लाईफ परत हॅम्पर होऊ शकते. सो जर तुम्ही रेग्युलर एक्सरसाइज केले नाही, विदाऊट एनी फॉलोअप तुम्ही तेच व्यायाम करत राहिले तर ह्या गोष्टी होण्याचे चान्सेस वाढतात. ह्या गोष्टीसाठी ना एक स्टडी झालेला आहे की सेम पेशंट ज्यांचं आपण मगाशी बघितलं डिसीज प्रोग्रेशन स्केल, की योनियार स्केल सेम रेटिंगवाला होतं, सेम इयर्स ऑफ पार्किन्सन्स पेशंट्स दोन्ही पेशंट्सला होतं. फक्त एक पेशंट एक्सरसाइज करणारा होता, एक पेशंट एक्सरसाइज टाळणारा होता. तर जो व्यक्ती एक्सरसाइज करत होता त्यामध्ये बऱ्यापैकी इम्प्रुव्हमेंट होती, त्याचं डिसीज प्रोग्रेशन दुसऱ्या व्यक्ती इतकं नव्हतं झालेलं. सो हा एक रिसर्च आहे. ऑफकोर्स इट इज नॉट डन इन इंडिया बट इट इज अवेलेबल. विदाउट रेग्युलर फॉलोअप्स, जसं मी तुम्हाला म्हणाले की कदाचित असंही होतं की हो मी व्यायाम करतोय पण ते व्यायाम बरोबर होत आहेत का हे जाणून घेणं पण आवश्यक आहे. बॅलन्स मे रिड्यूस. सो तुमचा बॅलन्स कंट्रोल जो आहे, तुम्ही घरी जे एक्सरसाइज दिले आहेत ते करता आहात, पण जर तुमचा थोड्याफार प्रमाणात डिसीज प्रोग्रेस झालाय किंवा तुमचं एज जर 75 प्लस आहे, तर आपण जे आधी व्यायाम होते, जसं की फॉर एक्झाम्पल एका पायावर उभं राहणं, तर हे व्यायाम आपण त्या व्यक्तींना किंवा त्या स्टेजवर देणं चुकीचं ठरतं. त्यामुळे ह्या काही गोष्टींच्या करेक्शनसाठी रेग्युलर फॉलोअपची गरज आहे. सो कन्सिस्टन्सी इज मोर इम्पॉर्टंट दॅन इंटेन्सिटी. म्हणजे मी खूप जास्त प्रमाणात केलं तर मी बरा होणार आहे का? तर नाही. तुम्ही थोडंसंच करा पण रोज करा, हे आवश्यक आहे. आता पुढचा पार्ट एक्सप्लेन करण्यासाठी मी डॉक्टर रुचाकडे देते. थँक्यू. थँक्यू डॉक्टर तृप्ती.
सो आता आपण पुढचा पार्ट बघूयात. जसं की प्रीती मॅडम आणि तृप्ती मॅडमनी सांगितलं की पार्किन्सन्सची लक्षणं काय आहेत आणि त्याचे सिम्पटम्स काय आहेत आणि फिजिओथेरपी किंवा एक्सरसाइज हे किती इम्पॉर्टंट आहे आणि त्याचं फॉलोअप घेणं किती इम्पॉर्टंट आहे. सो आता आपण बघूयात की फिजिओथेरपी मध्ये म्हणजे नक्की काय. सो जसं आधी सांगितल्याप्रमाणे की पार्किन्सन्सचे जे इंडिव्हिज्युअल्स आहेत, जे लोक आहेत, सो त्यांना मुवमेंट करण्यामध्ये डिफिकल्टी असते किंवा त्यांचं पोश्चर किंवा त्यांच्या एका शरीराची जी मुद्रा असते ती चेंज झालेली असते आणि आणि बऱ्याचशा बाकीच्या सगळ्या लक्षणांमुळे त्यांना सतत पडण्याचे जे एपिसोड्स असतात ते वाढलेले असतात. सो फिजिओथेरपी हे या सगळ्या गोष्टींवर त्यांना मदत करण्यासाठी आहे. सो या सगळ्या गोष्टी कमी करण्यासाठी तुम्ही फिजिओथेरपीचा लाभ घेऊ शकता. मोटर सिम्पटम्स म्हणजे जे काही हाताची हालचाल कमी होणं, पायाची हालचाल कमी होणं किंवा पोश्चर मध्ये चेंज होणं किंवा बॅलन्स जाणं, या सगळ्या गोष्टी तर आपल्याला दिसतातच. पण त्याप्रमाणे विचार करण्याची क्षमता कमी होणं, निर्णय घेण्याची क्षमता कमी होणं, त्याचबरोबर गोष्टी लक्षात ठेवण्याची क्षमता कमी होणं, या सगळ्या गोष्टीही दिसतात. सो या सगळ्या गोष्टींवर फिजिओथेरपी हे उपायकारक ठरू शकतं. तर आपल्या हाताची किंवा शरीराची हालचाल वाढवण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम देतो. जसं की मुवमेंट स्ट्रॅटेजी ट्रेनिंग, अँप्लिट्यूड ट्रेनिंग, मी याबद्दल तुम्हाला थोडं थोडं सांगते. तर आता आपण एखादी जेव्हा गोष्ट करतोय, तर ती गोष्ट जर करण्यासाठी अवघड असेल तर एकदम प्रत्येक एकाच प्रयत्नामध्ये ती गोष्ट आपल्याला करता येत नाही. सो अशा वेळेस आपण ती गोष्ट किंवा तो टास्क जो आहे तो आपण छोट्या छोट्या टास्क मध्ये आपण डिवाइड करू शकतो आणि मग जेव्हा हे त्यांना करणं सोपं जातं तेव्हा आपण ते टास्क एक पूर्णपणे करू शकतो. तर याला म्हणतात मुवमेंट स्ट्रॅटेजी ट्रेनिंग. त्यानंतर जसं प्रीती मॅडमनी सांगितलं आणि तृप्ती मॅडमनी सांगितलं की आपल्या हाताची हालचाल किंवा तो मोठेपणा जो असतो, जसं आपण चालताना आपले हात पण हलतात, पण पार्किन्सन्सच्या लोकांमध्ये ती हाताची हालचाल जी कमी झालेली असते किंवा ओव्हरऑल मुवमेंटची जी स्पीड म्हणतो आपण किंवा अँप्लिट्यूड म्हणतो ते कमी झालेलं असतं. तर ते अँप्लिट्यूड कशा प्रकारे आपण वाढवू शकतो, वेगवेगळ्या व्यायामांद्वारे ते आम्ही तुम्हाला शिकवू शकतो. त्यानंतर चालण्याची स्पीड वाढवणं किंवा चालणं जे आहे आपलं ते सुधारवणं किंवा आपण नेहमीच्या ज्या गोष्टी करतो त्या व्यवस्थित प्रकारे आपल्याला करता यावं यासाठी आपण काही एक्सटर्नल क्युईंग म्हणजेच बाह्य संकेत आपण काही यूज करू शकतो. जसं काय ऑडिटरी क्युईंग, की आपण जर एखादा व्यक्ती आहे ती छोट्या छोट्या पावलं घेऊन चालत असेल तर आपण त्यांना सांगू शकतो की तुम्ही तुमच्या पायातलं अंतर वाढवा, थोडंसं हळू चाला, तुमचे हात हलवा, ह्याला म्हणतात ऑडिटरी क्युईंग. व्हिज्युअल क्युईंग, आपण त्यांना आरशासमोर व्यायाम देऊ शकतो. म्हणजे तेच स्वतःच पार्किन्सनचे जे लोक आहेत ते स्वतःला बघून की माझ्यामध्ये काय इम्प्रुव्हमेंट करण्याची गरज आहे या मुवमेंटमध्ये ते करू शकतात. आणि व्हर्बल क्युईंग. सो या सगळ्या गोष्टी, तसंच टास्क स्पेसिफिक फंक्शनल ट्रेनिंग. आता जसं तृप्ती मॅडमने सांगितल्याप्रमाणे की ऍक्टिव्हिटीज ऑफ डेली लिव्हिंग, ज्याच्यामध्ये आपण रोजच्या ज्या गोष्टी करतो जसं की खाणं, अंघोळ करणं, कपडे घालणं, या सगळ्या गोष्टी करण्यासाठी त्यांना थोडासा त्रास होऊ शकतो. सो ह्या सगळ्या गोष्टींचं व्यवस्थितपणे ट्रेनिंग देऊन त्या सगळ्या गोष्टींमध्ये तुमचा जो होणारा त्रास आहे तो कमी करण्यासाठी फिजिओथेरपी हे नक्कीच मदतगार होऊ शकतं. तसंच सांगितल्याप्रमाणे चालायलाही त्रास होतो आणि जे पोश्चरल किंवा ट्रंक, आता ज्यांना बॅलन्सचा इश्यू असतो किंवा चालण्यासाठी ज्यांना त्रास होत असतो, तर फक्त स्नायूंची ताकद कमी झाल्यामुळे ती गोष्ट नसते. तर इथे बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की ज्या एकमेकांना जोडलेल्या असतात. सो जसं आपला ट्रंक म्हणजे आपली पाठ, आपली कंबर, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत यांची जर ताकद कमी झाली, त्याची मुवमेंट कमी झाली, तर त्याचा इफेक्ट पण आपल्या चालण्यावर होऊ शकतो. सो आपल्याला चालण्याचं ट्रेनिंग पण घ्यायचंच आहे, पण त्याबरोबर जे कमरेचं व्यायाम किंवा आपल्या पाठीचे व्यायाम जे आहेत ते करणंही तेवढंच आवश्यक असतं. सो जसं तृप्ती मॅडमने सांगितलं की आपण जेव्हा एखाद्या न्यूरोलॉजिस्ट कडे जातो तर तेव्हा ते ज्याप्रमाणे तुमचं असेसमेंट घेतात, एक्झामिनेशन करतात,
सो त्याप्रमाणे जेव्हा तुम्ही एका फिजिओथेरपिस्ट कडे जाता, सो तेव्हा आम्ही पण एक पूर्ण व्यवस्थित असेसमेंट तुमची घेतो. आणि कोणाला कुठल्या प्रत्येक व्यक्तीला चा प्रॉब्लेम हा वेगळा वेगळा असतो. सो त्या प्रत्येक व्यक्तीचा काय प्रॉब्लेम आहे त्याप्रमाणे आम्ही कुठले व्यायाम या व्यक्तीला द्यायचे आहेत, पायाचे द्यायचे आहेत, हाताचे द्यायचे आहेत, हे आम्ही ठरवतो. आणि त्याप्रमाणे त्या एका व्यक्तीचा तो एक एक्सरसाइजचा जो प्रोटोकॉल आहे तो ठरवला जातो. हे झालं आपले मोटर सिमटम्स. त्याचप्रमाणे जेव्हा आपली विचार करण्याची क्षमता कमी होते, आपली एक लक्षण आपल्याला आठवण ठेवण्याची जी क्षमता कमी होते, त्यासाठीही फिजिओथेरपीचे व्यायाम आहेत ते मदतशीर होऊ शकतात. त्यानंतर रोजच्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्यामध्ये काही गोष्टी अशा आहेत की आम्ही तुम्हाला सांगू शकतो की आता तुम्हाला जर हा त्रास होत असेल तर तुम्ही या गोष्टी करू शकता जेणेकरून तुमचा त्रास कमी होईल. आणि या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत, जेव्हा तुम्ही फिजिओथेरपिस्ट कडे जाल तेव्हा तुम्हाला त्या छोट्या गोष्टी काय आहेत त्या समजतील. याच आता रोजच्या ज्या ऍक्टिव्हिटीज आपल्याला ज्या चॅलेंजेस फेस होतात ते मेनली खाण्यामध्ये किंवा कपडे घालण्यामध्ये, लिहिण्यामध्ये आणि चालण्यामध्ये आपल्याला त्रास होत असतो. सो तो त्रास डे टू डे लाईफ मध्ये आपण कसा कमी करू शकतो यासाठी आम्ही तुम्हाला मदत करू शकतो. मी हे फक्त एक उदाहरणार्थ तुम्हाला एक गोष्ट सांगते इथे. ह्या काही ज्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही करू शकता हे उदाहरणार्थ मी तुम्हाला इथे सांगते. सो बायलॅटरल हँड ट्रेमर्स. सो जेव्हा आपल्या दोन्ही हाताला कंपनं येत असतात तर अशा वेळेस आपण काय गोष्टी करू शकतो की जेणेकरून ती कंपनं कमी होतील. सो पहिले आपण करू शकतो रिलॅक्सेशन टेक्निक्स. सो रिलॅक्सेशन टेक्निक मध्ये आपण एक जेव्हा तुम्हाला कंपनं यायला सुरुवात होईल तर तेव्हा तुम्ही एक डीप स्लो ब्रिदिंग करू शकता जेणेकरून ही कंपनं तुमची कमी होतील. तसंच प्रॉक्सिमल स्टेबिलायझेशन म्हणजे तुम्हाला हाताला बोटांना जर जेव्हा कंपन येत असतील तेव्हा तुम्ही आपला जो एल्बो आहे त्याला प्रॉपर जर व्यवस्थित सपोर्ट दिलात तर ती कंपनं थोडी कमी होऊ शकतात. किंवा सरळ जेव्हा तुमच्या हाताला कंपनं येतील तेव्हा तुम्ही हातावर वजन घेऊन बसा म्हणजे ती कंपनं तुमची थोडी कमी होतील. किंवा तुम्ही थोडंसं हाताला वजन लावू शकता किंवा एखादं जड भांड उचलू शकता जेणेकरून तुमची कंपनं कमी होतील. किंवा टास्क स्पेसिफिक ट्रेनिंग की खायचं कसं, लिहायचं कसं, कपड्यांची बटणं कशी लावायची, या सगळ्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ज्या तुमचा त्रास थोडासा कमी करू शकतात हे तुम्हाला एक फिजिओथेरपिस्ट नक्कीच गाईड करू शकेल. तसंच एक्सटर्नल क्युईंग. त्यानंतर एक्सटर्नल क्युईंग म्हणजे ऑडिटरी व्हिज्युअल क्युईंग जे तुम्हाला सांगतात किंवा बघून जे तुम्ही लक्षणं कमी करू शकता ते. किंवा स्लो कंट्रोल व्हॉलंटरी मुवमेंट्स जे आपण कुठलंही काम करतो आणि आपल्याला जर कंपनं येत असतील तर तेच मुवमेंट तुम्ही एकदम हळूवारपणे करू शकता आणि एकदम कंट्रोल वे मध्ये करू शकता जेणेकरून तुमची ही कंपनं कमी होतील. तुम्ही अडॅप्टिव्ह डिव्हायसेस जसं की आता इथे तुम्ही बघू शकता की इथे चमचे दिलेले आहेत आणि त्याला एक गुलाबी कलरचं एक एक्सटेन्शन दिलेलं आहे. सो तशा प्रकारचं तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये घरच्या ज्या वापरण्याच्या गोष्टी आहेत त्यांना तुम्ही अशा प्रकारे त्यांचा वापर तुम्ही इझी करू शकता. जसं फिजिओथेरपी घेणं हे एका ज्यांना पार्किन्सनच्या व्यक्तीला इम्पॉर्टंट आहे तसंच एक आपले घरचे किंवा त्यांचे केअरटेकर आहेत त्यांचा पण एक रोल आहे. आणि जेव्हाही तुम्ही फिजिओथेरपिस्ट कडे जाल तेव्हा नक्कीच तुम्ही तुमच्या केअरटेकर किंवा तुमचे जे काळजी घेणारे आहेत त्यांच्यासोबत जा जेणेकरून जे काही व्यायाम असतील ज्याच्यामध्ये तुम्हाला त्यांची गरज लागणार असेल किंवा एक व्यायाम व्यवस्थित समजून घेण्यासाठी म्हणून तुम्ही त्यांना सोबत घेऊन जाऊ शकता. हाताला कंपन येणं किंवा चालण्याला थोडासा डिफिकल्टी येणं किंवा बॅलन्स जाणं, तोल जाणं याच प्रमाणे काही बाकीचे जे लक्षणं आहेत जसं की मूड मध्येच आपल्याला छान वाटतं, मध्येच आपल्याला थोडंसं लो फील होतं किंवा मध्येच एखादी गोष्ट करण्याचा आपला कॉन्फिडन्स जो कमी होतो आणि या सगळ्या गोष्टी अफेक्ट करतात त्या आपल्या सोशल लाईफला. म्हणजे आधी आपण बाहेर जाणारे असतो पण या सगळ्या गोष्टींमुळे आपण बाहेर लोकांमध्ये जाणं, मिसळणं ह्या गोष्टी थोड्याशा कमी करतो.
तर व्यायाम करून ह्या सगळ्या गोष्टींवर आपण नक्कीच मात करू शकतो. आणि जेव्हा तुम्ही फिजिओथेरपिस्ट कडे जाल तेव्हा तुम्हाला फिजिकल सपोर्ट तर त्यांचा मिळणारच आहे, पण त्याचबरोबर इमोशनल सपोर्टही त्यांचा तुम्हाला मिळेल. आता घरामध्ये आपल्याला पडून आपल्याला काही लागू नये यासाठी आपण काही गोष्टी घरी पाळू शकतो. जसं करून की आपण ज्या काही आपल्या खाली रग्स वगैरे असतात ह्याच्यावर फ्लोअरवर ज्याच्यावरनं आपला पाय घसरू शकतो ते आपण काढू शकतो. किंवा थोडेसे 1-2 पायऱ्या आपल्याला चढायच्या आहेत तर तिथे आपण हँड रेल्स लावू शकतो. आणि अ, व्यवस्थित प्रकाश असणं घरामध्ये हे पण खूप महत्वाचं आहे. कारण जर प्रकाश नसेल व्यवस्थित तर आपल्याला चालायला त्रास होऊ शकतो. आपल्याला पडण्याचे चान्सेस वाढू शकतात. आणि प्रॉपर फुटवेअर, चप्पल असो, शूज असो, काहीही असो, ते प्रॉपर असणं हे खूप महत्वाचं आहे. या सगळ्या गोष्टी जर तुम्ही थोडंसं फॉलो केलं तर आपले जे आपल्याला हार्म जे होणार आहे ते आपण कमी करू शकतो. आता पार्किन्सन्स बद्दल काही गोष्टी आहेत जे मिथ्स आणि फॅक्ट्स, काही गोष्टी चुकीच्या गोष्टी अशा पसरत जात आहेत. सो त्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगेन. पार्किन्सन्स इज ओनली कॉजेस शेकिंग. जसं आपण आतापर्यंत बघितलेलं आहे की फक्त हाताची हालचाल कमी होणं किंवा हाताला कंपन येणं हे पार्किन्सन्स नाहीये. पण त्याचबरोबर विचार करण्याची क्षमता कमी होणं, मूड डिस्टर्बन्सेस, कॉन्फिडन्स कमी होणं, ह्या सगळ्या गोष्टीही त्याच्याबरोबर येतात. पार्किन्सन्स ओनली अफेक्ट्स द ओल्डर पीपल. सो जो आपला विचार आहे की ज्यांचं वय जास्त आहे त्यांनाच फक्त पार्किन्सन्स होतो, तर असं नाही आहे. वयाच्या 50 वर्षाच्या कमीही पार्किन्सन्स डिसीज होऊ शकतो, पण त्याची लक्षणं जी आहेत ती आपल्याला व्यवस्थित वेळेवर लक्षात येणं हे गरजेचं आहे, जेणेकरून आपण त्याचं डायग्नोसिस प्रॉपर वेळेला करू शकू आणि त्याप्रमाणे आपली ट्रीटमेंट लवकर सुरू करू शकू. पार्किन्सन्स मेक्स सफरर्स अनेबल टू डू ऍक्टिव्हिटीज. अनेबल टू डू म्हणजे करताच येणार नाही, तर असं नाहीये. थोडंसं आपल्याला त्या ऍक्टिव्हिटीज किंवा जे काही कामं आहेत ते करायला आपल्याला थोडासा त्रास होऊ शकतो, पण तो त्रास आपण नक्कीच कमी करू शकतो. त्यासाठी तुम्हाला व्यवस्थित रोज व्यायाम करण्याची, व्यवस्थित हेल्दी लाईफस्टाईल ठेवण्याची आणि फिजिकली थोडंसं ऍक्टिव्ह राहण्याची ही नक्कीच गरज आहे. सो अवेअरनेस अबाउट पार्किन्सन्स याच्यामुळे काय होऊ शकेल की आपण लवकर डायग्नोज करू, त्याच्यामुळे व्यवस्थित ट्रीटमेंट मिळेल, आपल्याला व्यवस्थित फॅमिली सपोर्ट मिळेल आणि आपल्याला जो एक आपल्याला थोडंसं जे सोशल आयसोलेशन होतं ते नाही होणार. सो एक शेवटचा मेसेज, पार्किन्सन्स मे चेंज लाईफ बट सपोर्ट अँड होप मेक लाईफ स्ट्रॉंगर. सो आमच्या सगळ्यांचा सपोर्ट तुम्हाला नक्कीच आहे आणि मी अशी आशा करते की आमच्या या प्रयासनानंतर तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल आणि तुम्ही नक्कीच आमची मदत घ्याल आणि आम्हीही तुम्हाला मदत करायला तेवढेच उत्सुक आहोत. आता मी डॉक्टर तृप्तींना परत इथे बोलवते. थँक्यू. थँक्यू सो मच. सगळ्यात आधी मला तीर्थळी मॅडम आणि मृदुला मॅडमचे आभार मानायचे आहेत, कारण त्या खूप वर्षांपासून हे खूप मोठं कार्य करत आहेत. त्याबद्दल खरंच थँक्यू. त्यानंतर मी पीजी मध्ये असल्यापासून म्हणजे 8 वर्षांपासून मी पार्किन्सन्सवर काम करतेय आणि 8 वर्षांपासून फॉर रिसर्च पर्पज किंवा अगदी काही मला हवी असेल हेल्प किंवा मला काही शिकायचं असेल, येऊन बघायचं असेल, प्रत्येक वेळेला मला यांनी हेल्प केलेली आहे. सो बिग थँक्स टू पार्किन्सन सोसायटी पुणे. आणि मी इकडे डॉक्टर डी.वाय. पाटीलचे मॅनेजमेंट, आमचे प्रिन्सिपल सर, व्हाईस प्रिन्सिपल मॅम, या सगळ्यांचे आभार मानते की आम्हाला आज ही संधी दिली. सो थँक्यू सो मच. कुणाला काही प्रश्न असतील तर आपण घेऊ शकतो आता. कोणाला प्रश्न विचारायचे असतात तर विचारा. आय होप सगळ्यांना माहिती आहे डी.वाय. पाटील फिजिओथेरपी कॉलेज हे PCMC मध्ये आहे, पिंपरीमध्ये स्पेसिफिकली. हॅलो. आणि आमच्याकडे ही सगळी सर्व्हिसेस अवेलेबल आहे. प्रश्न विचार. प्रश्न विचारायचं आहे
की प्रत्येक गावामध्ये किंवा प्रत्येक ह्याच्यामध्ये अशा टाईपचे स्पेशलाइज न्यूरो फिजिशियन्स अवेलेबल आहेत किंवा नाही हे मोठा प्रश्न आहे. आहेत. न्यूरोफिजिओथेरपिस्ट प्रत्येक ठिकाणी अवेलेबल आहेत. तुम्ही कोणत्याही न्यूरोफिजिओथेरपिस्ट कडे जाऊन तुमच्या लक्षणांबद्दल पडताळणी करू शकता. नाही पण म्हणजे स्पेसिफिक एक्सरसाइज काय द्यायचे वगैरे हे ठरवायला ट्रेन्ड असे माणसं पाहिजे ना तुमच्यासारखी. तसे प्रत्येक ठिकाणी असतात असं नाही. दॅट इज द प्रॉब्लेम. फॉर एक्झाम्पल इन मुंबई, आय मीन मुंबई, आणि असे फारसे लोक अवेलेबल नाही आहेत. नाही सर, फिजिओथेरपी सगळीकडे अवेलेबल आहे. मे बी असं असू शकतं की कोणाकोणाचं ऑर्थोपेडिक फिजिओथेरपी असेल तर ते रेफरन्स देतात मग फिजिओथेरपी न्यूरो स्पेसिफिक वाल्यांना. आणि जेवढे पण न्यूरो फिजिशियन आहेत त्यांच्यासोबत एखाद दोन न्यूरो फिजिओथेरपिस्ट अटॅच पण असतात. जसं मी मुंबईलाच प्रॅक्टिस करायची, सो आमचं नेटवर्क असतं पूर्ण फिजिओथेरपिस्टचं. सो इन केस कोणाला लागत असेल न्यूरो फिजिओथेरपिस्ट, त्यांच्या एरियामध्ये जे असतील ते आम्ही रेफरन्स देतो पेशंटला. आता मुंबईत फक्त नेटवर्किंग आमच्या फिजिओथेरपीमध्ये आहे. अथर्व फक्त जे आहे जे फार लांब आहे गावाच्या बीकेसी आहे तिकडे जाण्याचं इम्पॉसिबल होतं जवळपास फॉर पेशंट. तर फॉर एक्झाम्पल आय एम लुकिंग फॉर समबडी इन दादर, आय एम नॉट एबल टू गेट एनीबडी. ओके सर, तुम्ही विचारू शकता. अथर्व म्हणजे डॉक्टर गौरीश किंकरेच्या इकडे का? हो हो, पण त्याच्याकडे जाणं म्हणजे दिव्य आहे. 1 तास 1.5 तास त्याच्यात जायलाच लागतो. तुम्ही त्यांना विचारू शकता. दादर एरियामध्ये सुद्धा न्यूरो फिजिओथेरपिस्ट आहे. तुम्हाला हवं असेल तर मी फाइंड आउट करून सांगू शकते, कारण की सगळ्या सिटीज. आय विल बी व्हेरी ग्रेटफुल इफ यू डू दॅट. तुम्हाला मी माझा फोन नंबर देऊ का? सर, मी तृप्ती मॅडमला देते ते काढून, म्हणजे ते शी कॅन शेअर इट विथ डॉक्टर शोभना मॅडम, आणि तसं वाया हे करू शकतो आपण. ओके ओके. ठीक आहे. तर दादर मध्ये राहता का तुम्ही? ईस्ट वेस्ट कुठे? वेस्ट वेस्टला. ठीक आहे, मी नाईक देते, साहेब, सांगते. मला साहेब, मी सुहासिनी साठे. मला विचारायचंय, मला सतत तासाने युरिनला होतं, त्याला काय करता येईल? मॅडम, एक असं आहे की विथ एज ऑल्सो आपलं युरिनचं कॅपॅसिटी थोडीशी कमी होते, म्हणजे टू होल्ड द युरिन. त्याच्यासाठी आपले बेसिक कीगल एक्सरसाइजेस म्हणून आहे जे आम्ही शिकवू शकतो. आपल्या माझं वय युरिनच्या 76 आहे. 76. मॅडम, कीगल एक्सरसाइजेस म्हणून आहे, जेणे की युरिनच्या इकडले जे मसल्स असतात त्याचा आपण स्ट्रेंथनिंग देऊ शकतो. सो त्याच्यासाठी पण एक्सरसाइजेस आहेत. सो तुमची जी फ्रिक्वेन्सी आहे युरिनेशनची ती थोडीशी कमी होणार. ती कमी करू त्याला काही करू औषध शकता. आहे का? औषध तुम्ही डॉक्टरांशी कन्सल्ट करू शकता, बट फॉर एक्सरसाइजेस आहेत. कीगल एक्सरसाइजेस म्हणून आहे, ते तुम्ही तुमच्या फिजिओथेरपिस्टला विचारू शकता. आणि किंवा हवं तर आपण एक सेशन ठेवू शकतो नंतर इन फ्युचर, इफ डॉक्टर शोभना मॅडम परमिट्स, तर आपण एक सेशन ठेवू शकतो नंतर फॉर दिस नॉन मोटार जे आहेत सिम्पटम्स, म्हणजे जसं युरिनचं म्हणा किंवा मग कॉन्स्टिपेशन आहे किंवा स्पीच साठी आहे, ते आपण नंतर एक सेशन ठेवू शकतो त्याच्यासाठी. पण डेफिनेटली आहे, एक्सरसाइजेस आहे. आणि मला सतत भीती वाटते, ती कशी कमी करू? भीती फॉलची म्हणता आहे की फिअर आतमध्ये, की मला काय? एकूण फिअर आतून मला कसं ओव्हरकम करायचं हेच कळत नाही. आणि ते सिंडोपा घेतल्यापासून जास्त सुरू झालंय. ओके, ह्याच्यासाठी तुम्ही कन्सल्ट करू शकता डॉक्टरशी, कारण की मेडिसिनचा पण थोडाफार साईड इफेक्ट असतो. अपार्ट फ्रॉम दॅट, जसं तृप्ती मॅडम आणि रुचा मॅडमनी सांगितलं की विथ एक्सरसाइजेस काय होतो, आपल्याला एक कॉन्फिडन्स डेव्हलप होतो. तो कॉन्फिडन्स एकदा डेव्हलप झाला की आपल्याला जो भीती असते ना, की मी पडील का, त्याच्यानंतर अशी ओव्हरऑल भीती जी असते, सायकोलॉजिकल भीती, ती पण कमी होते, कारण की तुमचा मूड फ्रेश राहतो विथ एक्सरसाइज. आणि मला मी सायटिका पण आहे. घरी सायटिकामुळे हे सगळं वाढेल का?
नाही, सायटिका तुमचा प्रॉब्लेम याच्यासाठी आहे कारण की आपला स्टिफनेस असतो बॉडीमध्ये. पार्किन्सनमुळे जो स्टिफनेस असतो, मोबिलिटी कमी होते, त्याच्यामुळे पण सायटिका होऊ शकतो. सो तुम्ही डेफिनेटली मला वाटते हॅलो कन्सल्ट करा थेरपिस्टला आणि तुमच्या डॉक्टरांना. हॅलो 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 मी रमेश अनविकर बोलतोय. हा सर. मी मागील 10 वर्षापासून पार्किन्सन आजारी आहे मला. साडेपाचला येतात. मला आता एक 2-4 महिने झाले कपडे घालायला खूप त्रास होऊ लागला मॅडम. शर्ट घालायला, पॅन्ट घालायला त्रास होऊ लागला. काय करता येईल याला? मला डॉक्टर मुदस्सर खराडीची ट्रीटमेंट चालू आहे पुण्याची. हॅलो हॅलो हा सर, मला काय हो हो कपडे त्रास म्हणजे नेमका तुम्हाला कशा प्रकारचा होतो? म्हणजे पाय शर्ट वर जेव्हा घ्यायला घालतो शर्ट माझा उजवा जो आहे ज्याला पार्किन्सन आहे तर वर घ्यायला खूप त्रास होतो, जातच नाही. मग शेवटी कोणाची तरी मदत घेऊन मला तो शर्ट घालावा लागतो. हा तर हे जे आहे हे टिपिकल ज्याला आपण रिजिडिटी म्हणतो ना, स्टिफनेस, हा त्याचं हे लक्षण आहे. तर बरं. रेग्युलर तुम्ही जे एक्सरसाइज इव्हन LSVTचा ह्या गोष्टींमध्ये बराच बडा म्हणजे मोठा हात आहे की या अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या बऱ्याचशा सुधारतील त्यामुळे. सो अल्टिमेटली मेन हेच आहे की जी ऍक्टिव्हिटी तुम्हाला जमत नाहीये एकतर त्याची प्रॅक्टिस करा, सतत ते करायचा प्रयत्न करा. आणि कसं होतं बरं. की मुवमेंट कमी झालेले असतात, मुवमेंटचा अँप्लिट्यूड. तर हा हा प्रयत्न करायचा की किती मोठं मी करू शकतो. आता हात जर मी इतका उचलू शकतोय समजा एवढा, हो हो दिसताना समोरच्या माणसाला एवढाच दिसतोय, तुम्हाला वाटतंय हो मी पूर्ण वरपर्यंत उचललाय. आलं अच्छा अच्छा लक्षात? हा हे थोडंसं हो डिसीज प्रोग्रेशन जसं होतं ना, तर त्या सोबत ते हो वाढत राहतं. तर तुम्हाला जरी वाटलं बर की तुमची पूर्ण रेंज आहे, तरी त्याच्या बियॉन्ड हो जायचा थोडासा प्रयत्न करा. अच्छा सर अच्छा. तुम्ही राहायला आणि कुठे दुसरं आहात? मॅडम मी संभाजीनगरला आहे. अच्छा. संभाजीनगर जुना औरंगाबाद. आणि औरंगाबाद. मॅडम हॅलो हा हा सर सर हॅलो बोला. मी अजूनही कार चालवू शकतो मॅडम? कार चालवायला हरकत नाही ना? कार गाडी चालवतो चालवायला स्वतः, अजूनही कार चालवतो. हा हरकत तशी नाहीये. आता कसं आहे ना की माझं वय एकदा सध्या तुम्ही मला हा बोला 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 बोला. माझं वय सध्या 71 आहे मॅडम. 71 सुरू झालं मला, 71. मला वाटतं मग इथं चालू का नको गाडी? न्यूरोलॉजिस्टचा पण सल्ला घ्या, कारण तुम्ही कार चालवताना अनेक गोष्टी लागतात. तुमच्या डोळ्यांचं पण त्याच्यात काम बर असतं की पार्किन्सनमुळे इतर पण अवयवांच्यावर परिणाम झालेला असतो. तो आपल्याला समजत नाही. बर पण तो तुम्हाला गाडी चालवताना रस्त्यावर इतरांचं त्यांचं आकलन, गाडी रस्ता म्हणा किती हे करा आणि आपलं आकलन, आपल्या डोळ्यामध्ये काही पार्किन्सनमुळे प्रॉब्लेम झाल्यामुळे हे वेगळं असतं. तर तुम्ही तुमच्या न्यूरोलॉजिस्टना कन्सल्ट करा, कारण ते प्रत्यक्ष पाहिल्यावर तुम्हाला सांगू शकतील. फिजिकली एकदा पाहावं लागेल. बरोबर. अच्छा अच्छा आणि कसं असतं ना, पार्किन्सन्समुळे थोडासा रिॲक्शन टाइम सुद्धा अफेक्ट होतो. रिॲक्शन टाइम म्हणजे काय की आता सपोज समोर गाडी आली तर मी पटकन ब्रेक दाबलं, हे मेंदूनी सिग्नल पाठवले गेले पाहिजेत लवकर. तर ते ओके थोडंसं डिले ऑलरेडी झालेलं असतं. त्यामुळे एकदा तुम्ही न्यूरोलॉजिस्टचा सल्ला घ्या आणि जर गरज नसेल, अर्जंट नसेल तर नका चालू. ओके ओके. हे मॅडम माझं मला तुम्हाला भेटायचं पुण्याला कुठे भेटू शकेल का मला तृप्ती जोशींना? आपल्या मंडळाचे ज्या वेळेला काही फंक्शन असतात त्यावेळेला तुम्ही जरूर येऊ शकता. मला ऍड्रेस वगैरे मला आणि हो, आणि DY पाटील मध्ये सुद्धा आम्ही रेग्युलरली अवेलेबल आहोत. सो हो तिथे का? जरी अच्छा तुम्ही अच्छा. आलात तर इकडे आमची OPD आहे, तिथे प्रॉपर तुम्हाला असेस करून ट्रीटमेंट सांगितली जाऊ शकते. ओके मग मॅडम जिथे ओके. तुम्हाला कम्फर्टेबल आहे तिकडे तुम्ही येऊ शकता. थँक्यू मॅडम. हॅलो ओके. हॅलो हॅलो. भगेश जोशी बोलते. मुंबईमध्ये मी अंधेरीला तिथे न्यू थेरपिस्ट हॅलो. मी मुंबई अंधेरीला राहते. मुंबई अंधेरी अंधेरीला राहता. हा. मला तिथे थेरपिस्ट मिळेल. न्यूरोथेरपिस्ट. ओके, ठीक आहे. आम्ही थोडंसं बघून तुम्हाला सांगतो. एकदा हॅलो, मी मृदुला हा. कर्णी बोलते. मृदुला कर्णी बोलते. हो हो ज्या आहे. ज्या लोकांना त्यांच्या एरियामधले
थेरपिस्ट हवे, डॉक्टर न्यूरोथेरपिस्ट डॉक्टर्स. ते तृप्ती मॅडम आणि प्रीती मॅडम आम्हाला त्यांनी जर दिली लिस्ट आणि फोन नंबर्स त्यांचे, तर आपण व्हॉट्सअप ग्रुपवर ते अवेलेबल करून देऊ. अंधेरीला राहतात मला वाटतं भाग्यरेखा मृदुला जोशी. मॅम, मला एक त्याच्यावर बोलायचंय. आपण हे ह्याच्यानंतर म्हणजे एक डिटेल डिस्कशन करूया, कारण की मला थोडंसं अजून आपल्याला आय थिंक सो वर्कआउट करावं लागेल, कारण की आय थिंक सो सगळेजण व्हेरियस सिटीज मधनं आहेत. बरोबर So बरोबर. त्याच्यासाठी नाही मग आपण जर असं ते तर इन नियर फ्युचर आपण एक इन असोसिएशन एक इव्हेंट नक्की करू आपण. त्याचं डिटेल लेआउट आणि बाकी सगळं प्रोफाईल ठरवू आपण. पण Right. इमिजिएट जर त्यांना असिस्टन्स हवा असेल न्यूरोफिजिओथेरपिस्टचा, तर आपण जस्ट एक नाव आणि फोन नंबर असं एक राईट शेअर करू शकला तर ते, येस. म्हणजे फॉर एक्झाम्पल अंधेरी, दादर, दादर वेस्ट, संभाजीनगर. अंधेरी कुठून मला जर सांगता येईल तर? अंधेरी वेस्ट, ईस्ट. म्हणजे दादर कसं वेस्ट. हो सर, मी केलं. नियरेस्ट थेरपिस्टला बरं पडेल म्हणजे त्यांना ट्रीट करायला. पुणे शिवाजीनगर मध्ये कोणी सांगू शकाल का? या तृप्ती जोशी आणि या रुचा आणि प्रीती मॅडम कडे पण तुम्ही अप्रोच होऊ शकाल. त्यासाठी तृप्ती मॅडमचा फोन नंबर मी देऊन ठेवते, म्हणजे त्या DY पाटीलचं डिपार्टमेंट आणि तृप्ती आणि रुचा मॅडमचं तुम्ही कोऑर्डिनेशन करा. पण जवळचं शिवाजीनगरला जवळ कोण आहे? हो मी फाइंड आउट करून सांगते तुम्हाला. मला एक प्रश्न विचारायचा आहे. कॉन्टॅक्ट नंबर आणि पत्ता आणि फोन नंबर द्या प्लीज. हो आम्ही मृदुला मॅमला देतो. हॅलो, हा कॅप्टन विचारा. माझा प्रश्न म्हणण्यापेक्षा माझी सजेशन थोडीशी वेगळी आहे. कारण आणि त्याच्या बाबतीत कोणी काही करू शकेल की नाही मला नक्की माहिती नाही, पण माझ्या माहितीमध्ये न्यूरोफिजिओथेरपिस्टचा पर आवर चार्ज घरी येऊन किंवा याच्यामध्ये 900 ते 1400 रुपये पर डे असा असतो, म्हणजे पर आवर. तर इन द लॉंग रन इफ यू हॅव टू, अँड फिजिओथेरपी हॅज टू बी टेकन ऑलमोस्ट एव्हरी डे. तर याला काही आपल्याला एक 4 लोक साधारण सिमिलर स्टेजमध्ये असलेली एकत्र येऊन फिजिओथेरपी घेऊ शकतील का, किंवा ती कॉस्ट कमी? कारण इन द लॉंग रन दॅट इज गोइंग टू बी व्हेरी एक्सपेन्सिव्ह. सजेस्ट करते की ह्याच्यात आपण डिटेल नंतर डिस्कशन करू शकतो, की ग्रुप थेरपी किंवा मग जरी हवं असेल तरी डेटाबेस थोडंसं ते आम्ही वर्कआउट करू विथ डॉक्टर शोभना मॅम किंवा मग मृदुला मॅम सोबत. आणि तुमचं सजेशन नक्कीच घेता येईल. आणि आय थिंक सो आमच्या इकडे आम्ही चालू करणारच होतो की ग्रुप थेरपी फॉर पार्किन्सन. सो एखादा दिवस ठरवून त्या दिवशी मग सगळे जे पेशंट्स येतील त्यांच्यासाठी आपण एक ग्रुप थेरपी म्हणून आम्ही इन शॉर्ट रन वी आर गोइंग टू स्टार्ट दॅट फॉर इन DY पाटील बेसिकली. But that you are going to do only for one day. But physiotherapy is required every day. येस, दॅट्स व्हॉट डॉक्टर तृप्ती मेन्शन, की तुम्ही ज्या स्टेजमध्ये आहात त्या स्टेजच्या अकॉर्डिंगली आपण डिसाईड करतो. So if you are in stage 1 and 2, maybe the frequency of visit to the physiotherapist will be less. कारण की तुम्हाला एक होम प्रोग्राम वगैरे दिला जाईल. बरेचसे पेशंट असे असतात की जे येऊ शकत नाही, मग त्यांना आम्ही होम प्रोग्राम देतो. त्यांना आम्ही काइंड ऑफ टेलिरिहॅब देतो, की तुम्ही व्हिडिओ कॉल करा आणि आम्ही तुमचे एक्सरसाइज सुपरवाइज करतो. सो देर आर बेसिकली व्हेरियस अदर ऍक्टिव्हिटीज ऑल्सो दॅट वी कॅन इनकॉर्पोरेट दॅट रिक्वायर्स अ लिटल डिस्कशन विथ दी अथॉरिटीज ऑफ मित्र मंडल. Okay, thank you. Yes. हॅलो, मी फार बोलतो. माझ्या बोलण्यामध्ये फार फरक पडलाय. बोलण्यामध्ये शब्द उच्चार एवढे व्यवस्थित निघत आहेत आणि गुडघे पण वाकत नाहीत, त्याने पावलं लांब लांब पडत आहेत. सर या सुद्धा सगळ्या गोष्टींसाठी परत आन्सर तेच आहे की एकदा तुम्ही न्यूरोलॉजिस्ट आणि फिजिओथेरपिस्टला भेटा. कुठल्या तुम्ही स्टेज मध्ये आहात त्यानुसार तुम्हाला एक्सरसाइज करायला लागतील. आणि मी सजेस्ट करेन की जे तुम्हाला एक्सरसाइज प्रिस्क्राईब केले जातील ते रेग्युलर बेसिसवर करा.
कारण कसं होतं ना, बऱ्याचशा पेशंट्समध्ये जे आम्ही ऑब्झर्व केलंय की इनिशियली ज्या वेळेला एक्सरसाइज दिले जातात त्यावेळेला पेशंट एक्सरसाइज करतात, थोडासा फरक पडला की हा आता मला बरं वाटतंय, मग ती हळूहळू इंटेन्सिटी कमी होते, मग करायची फ्रिक्वेन्सी कमी होते आणि मग परत इट गोज बॅक टू स्क्वेअर वन. सो ते नाही होणं आवश्यक आहे असं. बोलण्यामध्ये फरक पडला खूप बोलण्यामध्ये शब्द व्यवस्थित नाही येत. ऐकू नाही आलं, परत सांगाल? बोलण्यामध्ये खूप फरक पडला, उच्चार व्यवस्थित येत. बोलण्यामध्ये जो फरक आहे ना तुम्हाला जाणवतो, त्यासाठी तुम्ही एखाद्या स्पीच थेरपिस्ट कडे जाऊन त्यांची मदत घेऊ शकता. कारण जसं सांगितलं की हे असं नाहीये हा पार्किन्सन्स की फक्त फिजिओथेरपिस्ट बरा करू शकतील किंवा फक्त न्यूरोलॉजिस्ट बरा करू शकतील. एक आपल्याला मल्टीमोडल अप्रोच लागतो, ज्यामध्ये सायकोलॉजिस्टची गरज असते, जसं की आपल्याला कधी लो फील होतं, स्पीच थेरपिस्टची गरज असते, व्होकल मॉड्युलेशनसाठी किंवा आवाज जोरात निघण्यासाठी, तोंडाची हालचाल व्यवस्थित होण्यासाठी. तर हा तुम्ही जो प्रश्न विचारताय तो स्पीच थेरपीशी निगडीत आहे. विचारायचंय. हॅलो, मला एक विचारायचंय. बोला बोला. माझा डावा हात आहे, त्याची रिंग फिंगर आहे. रिंग फिंगर आहे, तो कसा वाकडा झालाय, सरळ होत नाहीये. तर त्यासाठी काय करायला लागेल मला? त्याच्यासाठी ना आपल्याला एकदा बघायला लागेल की तो स्नायूचा प्रॉब्लेम आहे की सांध्याचा प्रॉब्लेम आहे. जर तो स्नायूचा प्रॉब्लेम असेल तर त्याच्यावर आपण थोडंसं स्ट्रेचिंग वगैरे देऊन आपण करू शकतो. बट सांध्याचा जो प्रॉब्लेम आहे ना, तर त्यासाठी तुम्हाला एकदा दाखवायला लागेल. ठीक आहे, माझा आवाज येतोय? सो ते एकदा तुम्ही दाखवून घ्या. आणि मला इथे काढायला सांगितलंय आणि गोळा द्या त्याच्यात. गोळ्या घ्यायला सांगितलं. असं दुखतं खूप. हॅलो, दुखतं तिकडे खूप दुखतं म्हणजे असं. फक्त करंगळीला दुखतं की पूर्ण हात दुखतोय? रिंग फिंगर. अच्छा, रिंग फिंगरला. ओके ओके, ठीक आहे. एकदा तुम्ही फक्त एकदा दाखवून घ्या. कारण आता म्हणजे असं इतकं अब्रप्टली किंवा एवढं असं समजल्यानंतर आम्ही काय सांगायचं, नेमका प्रॉब्लेम काय हे पाहिल्याशिवाय एक्झॅक्ट काय करायचं ह्याबद्दल आम्ही नाही कमेंट करू शकत असं आहे. कारण की दुखणं आणि हे सगळं ना त्याच्या मागे बरीचशी कारणं असू शकतात. तर ते आधी आम्हाला बघणं गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे त्याच्यावर उपचार सांगणं गरजेचं आहे. ओके. हा, हॅलो हॅलो, मी विचारू शकते का एक प्रश्न? हो. ट्रिगर फिंगर असतो का ह्याच्यात पीडीए मध्ये? ट्रिगर फिंगर म्हणजे हा असा अडकल्यासारखा होतो एक बोट. हो हो, त्याला काही असतं का थेरपी? आहे. ओके. आणि LSVT सेशन तुम्ही घेऊ शकता का आमच्यासाठी पिथळी मॅडमना विचारून? येस. आम्ही नक्की घेऊ शकतो. आम्हाला एकदा थोडंसं याबद्दल जसं प्रीती मॅम म्हणाल्या तसं डिस्कस करावं लागेल शोभना मॅमशी, की त्यांना कसं फिजिबल आहे, आम्हाला कसं फिजिबल आहे आणि आपण काय करू शकतो की जेणेकरून बऱ्याच जणांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतील. मे बी ऑनलाईन की जेवढे लोक करता आहेत त्यामध्ये जॉईन होऊन, कारण फिजिकली प्रत्येकाला त्याच वेळेला पोहोचणं थोडं डिफिकल्ट होईल. सो हे थोडंसं आधी आम्ही बोलून याबद्दल तुम्हाला सांगतील मृदुला मॅम किंवा शोभना मॅम. हॅलो मॅडम. आणि अजून एक प्रश्न आहे, डीबीएस हॅलो. नंतर रिहॅब मध्ये तुमचा काही प्रोग्राम असा फिक्स्ड आहे का? कशानंतर? डीबीएस सर्जरी नंतर. माझी डीबीएस सर्जरी झालेली आहे. DBS नंतर. ओके.
तर येस येस त्याचा येस नंतर असं आहे. रिहॅब प्रोग्राम वगैरे असं काही आहे का तुमच्याकडे? हो हो मॅम डेफिनेटली आहे. मी तेच ओके. म्हणलं प्रत्येक स्टेजनुसार प्रत्येक पेशंटच्या कंडिशननुसार त्यांच्या हॅम्पर झालेल्या गोष्टींनुसार प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअलाइज ट्रीटमेंट प्रोग्राम आम्ही डिझाईन करतो. म्हणजे तुम्हाला दिलेला प्रोटोकॉल प्रत्येक डीबीएस वाल्या सर्जरी झालेल्या पेशंटला चालेल असं नाही. हा त्यामुळे एकदा ते फिजिकली बघून प्रॉपर असेस करून आम्ही हे सांगू शकतो. ओके थँक्यू. हॅलो मॅडम, आवाज येतोय? हो बोला ना. प्रश्न विचारू का एक? हो हो बोला. ह्याच्यावरची जी मॅन्युअल थेरपी असती त्याला मशीन थेरपी आहे का? कारण पेशंटला कंटाळा येतो मॅन्युअल थेरपी कारण. मशीन थेरपी असती का? ऍक्च्युली आम्ही जे चालू केला होता एक्सरसाइज सांगण्यामागची जो मेन हेतू होता तो हाच होता की कंटाळा न करता व्यायाम करणं आवश्यक आहे, सगळ्यात पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मॅन्युअल म्हणा किंवा मशीनची ट्रीटमेंट अवेलेबल असते, पण जितकं आपण स्वतः करून इम्प्रूव्ह होऊ शकतो ना तेवढं कुठला एक्सटर्नल डिव्हाइस तुम्हाला बरं नाही करू शकत. ओके. आणि हाताची हालचाल वाढवणं किंवा आपल्याला बॅलन्स जो इम्प्रूव्ह करणं आहे ना, या सगळ्या गोष्टी एक्सरसाइजनेच होऊ शकतात. आपण मॅन्युअल ज्या गोष्टी आहेत ना, ते तुमचं थोडंसं कधी पेन होत असेल खूप जास्त, तर ते त्या वेळेस आपण थोड्या दिवसांसाठी आपण यूज करू शकतो. त्याचं कसं आहे की खूप लॉंग टर्म इफेक्ट्स नाही आहेत. आणि ज्या शरीराच्या हालचाली आहेत त्या व्यायामाने वाढतील. ओके, थँक्यू. व्यायाम करणं तर खरंच गरजेचं आहे. सर त्याच्यावर एक उपाय म्हणजे की वी कॅन हॅव ग्रुप थेरपी, म्हणजे तुम्हाला बोर होणार नाही. कसं आहे ना, एकत्र जेव्हा आपण करतो तेव्हा आपला एक उत्साह आणि एकामेकाचं बघून अजून जास्त तो ऍक्टिव्हिटी करणं. ते राहिलं तुम्ही जे इलेक्ट्रोथेरपी म्हणता आहे ते कधी कधी आम्ही यूज करतो पेन वगैरे असेल. मग त्याचं कारण बघतो आम्ही काय आहे आणि त्या अकॉर्डिंगली मग आम्ही इलेक्ट्रोथेरपी म्हणजे मशीन्स लावून थेरपी देतो. सेकंडली कधी कधी ज्या लोकांना अजिबात मुवमेंट होत नाही त्यांच्यासाठी आम्ही एक्सटर्नल डिव्हाइसेस यूज करतो. पण पार्किन्सन मध्ये जितकं होईल तितकं तुम्ही स्वतःहून ऍक्टिव्ह राहिला, प्रो ऍक्टिव्ह राहिले तरच तुमची मुवमेंट कंटिन्युअसली चांगली राहते. तो तुमच्या याच्यासाठी पर्याय म्हणजे ग्रुप थेरपी. सगळ्यांसोबत मिळून तुम्हाला जे आवडेल तशी थेरपी आपण करू शकतो. सो एखाद्यांना डान्स करायला आवडतं, मग ते डान्स मध्ये आम्ही मुवमेंट थेरपी करून ग्रुप ऍक्टिव्हिटी घेतो. कोणाला गायला आवडतं त्या सिंगिंग मधून मग तुमचे वोकल्स जरासा फ्री करून आपण जसं ज्यांना ज्यांना स्पीच इश्यू आहे त्यांचा आवाज निघत नाही तर सिंगिंग हा एक भाग आणून आपण त्यांना एक्सरसाइजेस देऊ शकतो. सो डिपेंडिंग ऑन दी हॉबीज हॅबिट्स आपण थोडेसे आपले एक्सरसाइज प्रोटोकॉल म्हणजे मॅनेज करू शकतो. ओके, ठीक आहे सर. येस सर. संपले का? अजूनही कोणाला विचारायचं? हा तेच म्हटलं. नाही त्यांचाही वेळ म्हणजे 5 पर्यंतची वेळ दिली होती. हा नाही पण मला खूप आवडलं सगळ्यांचे जे प्रश्न ऐकून, म्हणजे केवढी नीड आहे एक्सरसाइजची मला एक जाणवली आहे. आणि सगळ्यांचे प्रॉब्लेम्स वेगळे वेगळे आहेत. सो आय थिंक सो इट्स बेटर की सगळ्यांनी आपले फिजिओथेरपिस्ट आणि आपले न्यूरोलॉजिस्ट एक भेट देऊन ह्या सगळ्या गोष्टी डिस्कस करू शकतात. आणि जर शोभना मॅम आणि मृदुला मॅम परमिट करतील तर वी कॅन ऑल्सो हॅव वन सेशन. पण आपण जर ऍड्रेसेस दिले दादर वेस्ट आणि ते अंधेरी तर फार बरं होईल. हो सर, मी तुम्हाला शॉर्टली सांगते. ते अंधेरी वेस्टचं ना, दादरचं, सॉरी दादर वेस्टचं आणि अंधेरी ईस्ट मी नक्की फाइंड आउट करून सांगते तुम्हाला. चालेल, थँक्यू व्हेरी मच. व्हेरी ग्रेटफुल. थँक्यू. शोभनाताई थांबायचंय का? थांबूया. चालेल. खरं तर आपल्याला या तिघींनी 5 पर्यंतचा वेळ सांगितला होता, पण त्यांनी पुढे पण चालू तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर दिली. मी प्रीती गजबारे, तृप्ती जोशी
आणि रुचा चौधरी या सगळ्यांचे तिघींचेही आभार मानते. त्यांनी खूप म्हणजे चांगल्या तऱ्हेने उत्तरं पण दिली आणि तिघींनी कोऑर्डिनेट व्यवस्थित करून ते आपल्या समोर मांडलं. तर त्यांचे आभार. आणि सगळ्यांनी सहभाग पण उत्तमरित्या घेतला, प्रश्न विचारले, त्यामुळे सर्व शुभार्थींचे शुभंकरांचे आणि संख्या पण आज जास्त होती, तर त्यामुळे सर्वांचे आभार, अतुलचे आभार. आणि मला वाटतं की आपण कार्यक्रम इथं तुझ्यासाठी शॉपिंग करून आले मी. हे बघ. सर्वेऽपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ॐ